श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले दुर्गा सप्तशतीचे महात्म्य, त्याचे पौराणिक संदर्भ आणि स्वरूप जाणून घेण्याच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. दुर्गा सप्तशती हे मार्कंडेय ऋषींनी लिहिलेले दैवी महात्म्य, ज्याला सप्तशती म्हणतात, ते किती शक्तिशाली आणि महान आहे हे त्याच्या पौराणिक संदर्भावरून लक्षात येते. भृकुंड ऋषींचा मुलगा मार्कंडेय, त्याला फक्त 16 वर्षांचे आयुष्य असल्याचे भृकुंड ऋषींना माहीत होते. त्यामुळे त्यांनी त्याचा विवाह न करता त्याला शिव उपासना करण्यास सांगितले. मार्कंडेयाच्या शिव उपासनेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला चिरंजीवित्वाचे वरदान दिले आणि पुढील आयुष्य त्रिभुवनाचे सार असलेल्या आदिशक्ती आदिमायेची सेवा करण्याविषयी सांगितले. मार्कंडेयांनी ब्रह्मदेवाकडून दैवीविषयीचे ज्ञान मिळवून तिचे महात्म्य वर्णन करणारा ग्रंथ लिहिला, तो म्हणजेच दुर्गा सप्तशती. पुराण कथेनुसार सप्तशती लेखन पूर्ण झाल्यावर दैवीने स्वतः त्या पठणाचा अनुभव घेण्याची इच्छा व्यक्त केली. मार्कंडेय ऋषींनी सप्तशृंग गडावर तिच्यासमोर सप्तशतीचे पठण केले. दैवीने त्यावर प्रसन्न होऊन सांगितले की हा पाठ जे पठण करतील किंवा ऐकतील त्यांच्यावर माझी कृपा राहील. यावरून सप्तशती पठणाचे महत्त्व लक्षात येते. सप्तशतीचे महत्त्व सांगणारा आणखी एक रामायण काळातील संदर्भ आहे. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी श्रीरामाने नवरात्रीच्या काळात चंडीपाठ केला होता. या पुण्याईमुळे त्याला विजय प्राप्त झाला असे मानले जाते. यावरून दुर्गा सप्तशतीच्या वाचनाचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते. अशा या पवित्र सप्तशतीचे स्वरूप कसे आहे ते पाहूया. मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशती हा एक महात्म्य सांगणारा एक भाग आहे. याचे 700 श्लोक जे 13 अध्यायांमध्ये विभागलेले आहेत. याशिवाय मार्कंडेय ऋषींनी सप्तशतीच्या प्रथम अध्यायापूर्वी दैवी कवच स्तोत्र, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, रात्री सूक्त यांची रचना केली आहे. तर 13व्या अध्यायानंतर तंत्रोक्त दैवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य व मूर्ती रहस्य यांची जोडणी केली आहे. हे सर्व वाचल्याशिवाय सप्तशतीचे पठण पूर्ण होत नाही. सप्तशतीचे 14 वेळा वाचन केल्यास नवचंडी केल्याचे पुण्य मिळते. तर 100 वेळा केलेल्या वाचनाने म्हणजेच शतचंडीने असाध्य गोष्टी साध्य होतात असे मानले जाते. सप्तशतीतील 700 श्लोकांना मागे पुढे मंत्र लावून पाठ वाचणे याला संपुटित पाठ म्हणतात. हे विशिष्ट हेतू साध्य होण्यासाठी केले जातात. उदाहरणार्थ, सर्व प्रकारच्या कल्याणासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आरोग्य आणि सौभाग्यासाठी दैहि सौभाग्यम आरोग्यम दैहि मे परमं सुखम रूपम दैहि जयम दैहि यशो दैहि द्विषोजहि असे संपुट लावले जाते. याप्रमाणे सर्व बाधा निवारण होण्यासाठी सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यशाखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मत व्याधी विनाशनम. तर शत्रुनाशासाठी सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यशाखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मत वैरी विनाशनम. आता आपण सप्तशतीतील काही महत्त्वाचे उल्लेख पाहूया.
की ज्याच्यामुळे आपल्याला सप्तशतीचे महात्म्य आणि तिच्या वाचनाचे महत्त्व नीट लक्षात येईल. सप्तशतीतील अध्याय 2 याची सुरुवात एकत्र तेज दैवांचे उद्भव त्यात दैवीचा, महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तीरणी अशी आहे. यावरून सर्व दैवांच्या तेजातून निर्माण झालेली महासामर्थ्यशाली दुर्गादेवी आणि तिच्या महिषासुरासारख्या अतिबलाढ्य राक्षसाला आणि त्याच्या लाखो राक्षस सेनेला पराभूत करणाऱ्या अद्भुत पराक्रमाचे वर्णन म्हणजे सप्तशती. 11व्या अध्यायात महिषासूर आणि त्याच्या सर्व सेनापतींचा नाश केल्यावर सर्व दैवी दैवतांनी केलेली स्तुती दिलेली आहे. त्यातील 33व्या श्लोकात दैवी दैवता म्हणतात, विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व, विश्वात्मिके धरशी तूच विश्व, विश्वेश्ववंद्या तुझ नम्र होती, ते धैर्य विश्वी सकळास दैती. यावरून दैवी विश्वाची नियंती आणि संचलन करती आहे. दैवी दैवतांच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या दैवीने याच अध्यायातील 37व्या श्लोकात, वर मागा दैवतांनो इच्छा जे तुमचे मनी, सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो, असे खात्रीपूर्वक सांगितले आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांसाठी तर फक्त हे महात्म्य वाचून माझे स्मरण करा, म्हणजे काय काय तुमच्यासाठी दैवी करेन ते दैवीने 12व्या अध्यायातील पहिल्या 30 श्लोकात अतिशय वात्सल्यानं सांगितले आहे. त्यातील काही महत्त्वाचे श्लोक असे, प्रतिदिन जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील, निश्चये सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी, भक्तीने ऐकती माझे महात्म्य अतिउत्तम, तयासी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी, दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ, शत्रूचे न भय राहे भय राजान डाकूचे, अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना, म्हणोनी महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी. अशा प्रकारे सप्तशतीचा प्रत्येक अध्याय मंत्रमय असून त्याचे श्रवण आणि पठण केल्याने ऐहिक, आध्यात्मिक, पारमार्थिक लाभ होतात. सप्तशती पठणाबरोबर दैवीला प्रिय असलेली आणखी एक सेवा म्हणजे कुंकुमार्चन. याबद्दलची माहिती पाहूया पुढील अश्विन भाग 4 मध्ये. धन्यवाद.